या ठिकाणी चंद्रकांत वाघात सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। या ठिकाणी मी मान्य आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, विक्रमगड विधानसभेचे माननीय आमदार हरी भोये दादा, मी या ठिकाणी माजी आमदार श्रीनिवास वनगा साहेब यांना विनंती करतो की हरिदादांना साल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। यानंतर पुन्हा मी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष लक्ष्मण खरपडे दादा यांनाही विनंती करतो की त्यांनी हरिदादांना साल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करायचा आहे। हे एक आमची उपस्थिती म्हणून माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आणि यानंतर मी मान्य धर्मदादा यांना विनंती करेन की श्रीनिवास वनगा साहेबांना गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। या ठिकाणी या स्पर्धा आपण माजी विद्यार्थी संघाच्या वतीने भरवित असतो। या ठिकाणी उपस्थित असलेले माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय लक्ष्मण खरपडे दादा यांचं स्वागत मी माननीय धनंजय करमुडे दादा यांना विनंती करेन की आपण ज्येष्ठ आहात, आपणही माजी विद्यार्थी आहात, परंतु एक स्वागत करणे आपलं कर्तव्य आहे। दादांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आणि खरपडे दादांची नेहमी धनंजय दादा हे आठवण करीत असतात। यानंतर मी मान्य धर्मदादा या ठिकाणी मी सुरेश साहेब यांना विनंती करेन की धर्मदादांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। यानंतर तडाडीचे आमचे नगर पंचायतीचे नगरसेवक आशीर्वाद रिंगड साहेब, मी या ठिकाणी राजेश मेजर यांना विनंती करेन की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। यानंतर सगळे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत, मी या ठिकाणी शांताराम दादा या ठिकाणी मोखाड्याहून आलेले आहेत। मी पुन्हा एकदा रवी दादा यांना विनंती करेन की शांताराम दादांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। अजय दादा, माजी सरपंच लुईस काकड साहेब, सुरेश साहेबांना मी विनंती करेन की तुम्ही दोघेही सरपंच असताना तुमची खास मैत्री आहे आणि त्यामुळे त्यांचंही स्वागत करणे हे आपलं कर्तव्य आहे। यानंतर मी आपले तरुण तडफदार कार्यकर्ते विवेक करमुडे साहेब या ठिकाणी मी राजेश मेजर यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांचं गुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। या ठिकाणी महेश सिंधा साहेब आपले माजी विद्यार्थी आहेत, नोकरी निमित्ताने ते मुंबईला असतात, आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत। मी महेश यांना विनंती करेन की त्यांनी या तालुक्याचे अध्यक्ष हरीश पाटकर साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे।
यानंतर सुरेश साहेब थोडा तुम्हाला मी त्रास देत आहे. त्यानंतर आपले ज्येष्ठ सुरेश ठाकरे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर चंद्रकांत वाघात सरांचंही स्वागत करायचं आहे. सुरेश साहेब राजेश त्यानंतर महादू गावित साहेब यांना सुद्धा स्वागत करायचं आहे. सुरेश साहेब नेहमी आपल्या धडपड करीत असतो आणि कबड्डी म्हटलं की सगळ्यांना त्रासही देत असतो, परंतु त्यांची इच्छा आहे. मी माननीय विक्रमगडचे आमदार यांना विनंती करेन की रविदादा यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आणि थोडे त्यांना मार्गदर्शनही करायचं आहे. जरा जास्ती जाता त्याला जरा संध्याकाळी जरा व्यवस्थित मार्गदर्शन करा. या ठिकाणी मी मोरदादा वसतिगृहाचे व्यवस्थापक मोरदादा वसंत भुसारा दादा कुठे असेल त्यांनी मी थोडासा माननीय माजी आमदार श्रीनिवास वनगा साहेब यांना विनंती करतो की आमच्या खरपड्या दादांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्याची लाईट तेच पण कनेक्शन करते या ठिकाणी मी शांताराम दादा यांना विनंती करेन की सुरेश साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आमचे माननीय विक्रमगडचे आमदार व आमचे दादा हरिभोये दादा यांना विनंती करतो की या कबड्डी स्पर्धेवर 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय हरिदादा. बजरंग बली की. माजी विद्यार्थी सेवाभावी संस्था तलासरी आयोजित भव्य आणि दिव्य अशा कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आदरणीय माजी आमदार श्रीनिवास वनगाजी, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणराव खरपडे साहेब, भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीचे प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विवेकजी करमडा साहेब, आदरणीय धर्मादादा गोवारी साहेब, आदरणीय सुरेशजी शिंदा साहेब, नगरसेवक आशीर्वाद रिंजळ साहेब, उपस्थित मंचावर सर्व या संस्थेचे पदाधिकारी, या पंचकृषीतून आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खास करून या खेळामध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू मित्र, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम
सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना, सर्व संघांना, संघ व्यवस्थापकांना मी मनापासून, हृदयापासून शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये आपल्याला यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कुठल्याही प्रकारची दुखापत न होता, विघ्न न येता ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडो अशी परमेश्वराजवळ इच्छा व्यक्त करतो. मी त्यांना विनंती करतो. मी या संस्थेचा मनापासून धन्यवाद देईन. गेली अनेक वर्ष सातत्याने कबड्डी सारख्या मैदानी खेळाला या परिसरातील खेळाडूंचा प्रोत्साहन देण्यासाठी मराठमोळा खेळ तेवत ठेवण्यासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने ह्या स्पर्धांचं आयोजन करतात. या स्पर्धा आयोजन करण्यासाठी अनेक अडचणी येतात, परंतु गेली जवळजवळ 40 वर्षापेक्षा अधिक वर्ष या स्पर्धेला सातत्याने स्पर्धांचं आयोजन करतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेमध्ये समाजासाठी झटत असतात ॲडव्होकेट देऊ नारल्या साहेब यांचं स्वागत माननीय खरपडे दादा यांना विनंती करतो की त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. रमेश खुटे साहेब, यानंतर लगेचच RA चहाडे संघ वर्ष सिद्धिविनायक क्रीडा मंडळ तिलोंडा संवाद यांना शेवटचा आणि अंतिम पुकार. ग्राउंड नंबर 1 वर जो सामना सुरू आहे तो सामना संपल्यानंतर लगेचच RA चहाडे वर्ष सिद्धिविनायक क्रीडा मंडळ तिलोंडा संवाद या दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे. तुम्ही सगळ्यांचे बॉस आहेत, एक फोन करायचा. ग्राउंड नंबर 1 चा सामना संपायला काही मिनिटं अवधी आहे. लगेचच RA चहाडे संघ वर्ष सिद्धिविनायक क्रीडा मंडळ तिलोंडा जव्हार दोन्ही संघ ग्राउंडच्या जवळ येऊन उभं राहायचं आहे. पंच आहे ते काम पाहतील. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ तिलोंडा कुठे संघ आहे इथे उपस्थित राहायचं आहे. RA चहाडे संघाला वारंवार आम्ही पुकार दिलेला आहे. ग्राउंड नंबर 1 चा सामना संपणार आहे. लगेचच ग्राउंड घ्यायचा आहे. ग्राउंड नंबर 1 वर जो सामना सुरू आहे तो संघ संपायला काही मिनिटं बाकी आहेत. लगेचच RA चहाडे या ठिकाणी संघ वारंवार पुकार देऊन सुद्धा उपस्थित नाही आहे, तरी या ठिकाणी सिद्धिविनायक क्रीडा मंडळ तिलोंडा जव्हार हा संघ उपस्थित आहे. RA चहाडे संघाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे.
राजे यशवंत नगर संघाचा खेळाडू कर्णधार कोणी असेल त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. सामना ग्राउंड नंबर 2 वर लास्ट मिनिट जो सामना सुरू आहे तो सामना संपल्यानंतर लगेचच परिवर्तन संघ तलाश्री अ वर्सेस जय बजरंग बोईसर संघ या दोन्ही संघांना पहिला पुकार. ग्राउंड नंबर 2 वर जो सामना सुरू आहे. लक्ष ठेवा, 1 मिनिटाचा पुकार गेलाय. Let's go.